हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. कशी काय आहात तुम्ही? बरे आहात ना? आता आपण आपल्या ज्या काही ऑपरेशन सिंधूरमध्ये दोघीजणींनी कार्य केले आहे त्याबद्दल सांगूया. त्यात माझ्या भारतीय लेकी जिला कपाळावर टिकली नाही म्हणून खिजवलं गेलं, जिला सर्वसामान्य जीवन जगणं, शिक्षण आणि समाजात काम करण्याची परवानगी नाकारली, जिला बायकांची अक्कल चुलीपुढे म्हणून हिणवलं गेलं, जिला तिच्यावर होणाऱ्या बलात्काराला तीच जबाबदार धरलं गेलं आणि हे सगळं करताना त्या विकृत विचारसरणीला हुकूम करणाऱ्या पुरुषाला साथ दिली, त्या भारतीय नारीला महात्मा फुले यांनी उघडून दिलेल्या शिक्षणाच्या मार्गावर चालण्यासाठी अनेक संधी निर्माण केल्या आहेत. या संधीचा फायदा घेऊन भारतीय नारीने चूल आणि मूल या पलीकडे अस्तित्व निर्माण केले आणि महिलांची मनावर घेतलं तर त्या काहीही करू शकतात. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी विकृत मनोवृत्तीला सनसनीत चक्राप दिलेली आहे. तर त्यांसोबत देशात हिंदू मुस्लिम वाद पेटवून दुफळी निर्माण करणाऱ्या, स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजविणाऱ्या, अब्दुल केवळ पंक्चर करतो म्हणणाऱ्या त्या अब्दुलची बहीण आसमा स्वतःच्या देशाच्या रक्षणासाठी विमान देखील मिळवू शकते, हेच ठासून सांगत माझ्या भारताच्या लेकींनी उलट्या हाताची मुस्काटात हाणली आहे. भारतीय सेनादलाच्या कर्नल सफिया कुरेशी यांनी व्ह्यू कमांडर वेमो सिंग यांनी ऑपरेशन सिंधूरबद्दल प्रेस कॉन्फरन्स घेतली. इंडियन एअरफोर्सने दहशतवादी अड्ड्यावर केलेल्या जॉबॉब हल्ल्याची सविस्तर माहिती या दोघींनी दिली. त्या दोघींना कडक सलाम. जय हिंद, वंदे मातरम, ऑपरेशन सिंदूर, भारत माता की जय. बघा या दोघींबद्दल कसं वाटलं माझे विचार. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.